नमस्कार, मी अकिब पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये. आज मी आलोय कळंब तालुक्यातील अंदोरा या गावात. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना गावकऱ्यांच्या काय मतदारांच्या काय अपेक्षा आहेत किंवा काय भावना आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सध्या ज्या पद्धतीनं देशामध्ये राजकारण सुरू आहे, तर हे जे राजकारणामध्ये शेतकरी कुठं पिळला जातोय का, वाटतंय का शेतकऱ्याचा विचार होतोय का आजच्या राजकारणामध्ये? 100% पिळला जातो शेतकरी. मोदी सरकार आज सत्तेवर यायच्या अगोदर सांगितलं 15 लाख रुपये एका माणसाला. कुठे गेले हो 15 लाख रुपये? आणि जीएसटीनं काय केलंय आज? सर्वसामान्य माणसाचा आज सोयाबीनला 4,400 रुपये भाव आहे, 10,400 रुपये भाव झाला. आणि जीएसटी 18% आणि 20% जीएसटी प्रत्येक ह्याच्यावर. आज डिझेलचे भाव कुठे गेले? फक्त एकच आहे, स्वस्ताई करायची आणि स्थिर भाव ठेवायचे. म्हणजे शेतकऱ्याचेच फक्त मालाला भाव कमी करायचे ना. ह्यांच्या डिझेल कमी करावा, बाकीचे सगळेच भाव कमी करावा. ह्याचे भावाचे बाकीचं काय. आणि परत कुठली गोष्टी बिगर जीएसटीची म्हणजे बिगर जीएसटीचं काय भेटतं आज मार्केट. आणि या जीएसटीमुळं कुठे गेलं या सगळं. तुम्ही म्हणलात की 15 लाख रुपयाची घोषणा केली होती. मागील 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे. पहिल्या 2014ला त्यांनी जी घोषणा केली होती, भ्रष्टाचार विरोधात त्यांची घोषणा होती, काळ्या पैशाच्या विरोधात त्यांची घोषणा होती. तर काय वाटते, जे सरकारनं घोषणा दिल्या होत्या त्या पूर्ण केल्या का? आणि महागाईवर तर त्यांचा खूप जोर होता. म्हणजे ज्या वेळेला महागाई वाढत होती तेव्हा त्यांची आंदोलन वगैरे होत होती. तर काय वाटतं तुम्हाला की काय नाही, सगळ्या पक्षातल्या खचीकरण जे लोक, जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांच्यावर ईडीचं बिहा दाखवायचं. आज तुळजापूरच्या सभेमध्ये सांगितलं कृष्णापुरेचं पाणी येणार आहे, सिंचन घोटाळा झाला, चौथ्या दिवशी प्रवेश झाला. शिखर बँकेच्या साखर घोटाळ्याचं काय झालं सांगा ना. सगळे भ्रष्टाचारी एका ठिकाणी आणलेत. आता ह्यांना विरोध करायचं कुणी माणूस तयार राहिला नाही ना. परिस्थिती अशी झाली ना, ह्यांच्या विरोधात बोललं की लगे ईडीचं पाठीमागे त्यांच्या आणि लगेच चौकशी. जनता मग जनतेनं मग मतदानाच्या रूपात जनता याच्यात बदल घडवून आणेल का? त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना 2 वेळेस चान्स दिला, ह्यावेळेस शक्यच नाही. आणि आज आरक्षणची काय परिस्थिती झाली, कुणी केलं हे आरक्षणचं असं? मराठा आरक्षणाचं. आणि प्रत्येक वेळेस सांगितलं हे रेग्युलर कर्ज भरणार 50,000 रुपये. किती लोकांनी 50,000 रुपये घोषणा फक्त केल्या, हवेतल्या घोषणा. ऍक्च्युअल अंमलात काय आलं? तुम्ही म्हणलात आरक्षणाचा मुद्दा जो महत्वाचा मुद्दा आहे आपल्या राज्यामध्ये, की मराठा आरक्षणाची जी मागणी होती ओबीसीतून सगळे सोयऱ्याच्या कायद्यासाठी, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली असं वाटतंय. दिशाभूल केली कसं झालं, शिंदे साहेबांच्या हातातच काही नाही असं. कारण बाकीचा दबाव आहे. ओबीसी नेते म्हणजे एवढे कधी दिले रांगे साहेबांनी शिव्या आपल्याला. आणि आता ओबीसी नेते म्हणतात की तुम्ही शिव्या दिल्या आहेत. आता त्याला काय अर्थ नाही. वाईट कधी बोलले? वाईट बोलू बी नाही, त्यांनी बोलली हे नाही बोलले असं आमचं. नियमान असेल, कायदे नसेल ती कृषी होईल ना. पण आता मराठा आरक्षणाचा विषय म्हणून पाटील यांचा, तर त्यांच्या समर्थन आज मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे तर विखुरला गेला? विखुरला नाही गेला, बिलकुल. सगळा मराठा समाज 100% त्यांच्या पाठीमागे. आपल्या मतदारसंघामध्ये जी लढत होणार आहे, ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे. तर काय वाटते पूर्ण मतदारसंघामध्ये कुणाचं पारदर्शक? ओमराजेचं नाही. जनसंपर्कातला माणूस, सर्वसामान्य, आमच्या सगळ्या सर्वसामान्य माणसाला भेटण्यासारखं म्हणजे भेटते. तुमचा एखादा अनुभव आहे का बरं त्यांच्यासोबत? एखादा अनुभव आहे काम केले तुमचं? काम करायला काय, त्यांना सांगितलं त्यांना काम जे आपलं काय असते ते कामच होतं. आणि सर्वसामान्य माणसाला जर सहज आपलं भेटायचं म्हणलं तर साधा गाडीला हातबी दाखवला तरी गाडी उभा भेटते. असतेच काय, सर्वसामान्य माणसाचं कामच असते साहेब. लोकसभा निवडणूक लागलेली आहे, काय वाटतं या लोकसभेमध्ये कोणाचं पारडं राहील पूर्ण मतदार? ओमराजे. काय कारण? कारण ती समजा धर्माला सामावून घेते. पहिलेपासून मुस्लिम समाज त्याच्यात मागे ओमराजे. आणि पूर्ण आम्ही इथली ओमराजेला मतदान करणार. पूर्ण मतदारसंघामध्ये वाटते तुम्हाला? पूर्ण मतदारसंघामध्ये हो हो काम करतात का? ती कामं करते. हवा झालेली? हवा नाही, काय नाही, कामच करते. लोकसभा निवडणूक लागलेली आहे, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या बद्दल घोषणा होत आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकार असते असं सांगितलं जातं. तर खरंच हे जे सरकार होतं आताच, हे शेतकऱ्याचं सरकार होतं का? किंवा येणाऱ्या सरकारकडून तुमच्या एक शेतकरी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? ही सरकारचं काय शेतकऱ्याबद्दल विरोधी धोरण. शेतकऱ्याबद्दल काही नाही. खताचे भाव वाढले, काय कुठं धान्याला भाव नाही.
काय सगळं महागाईच आहे. शेतकऱ्याबद्दल काहीच नाही. म्हणजे आज जे लागणारे जे साहित्य असेल शेतीमालाला जे हा, लागेल लागेल. ते महाग झाले महाग झालं. आणि शेतीमालाची भाव ती कमी झाली. कमी झालं. तर मग ही शेतकऱ्यांनी शेती कशी करायची कशी मग? करायची काय करायची शेतकरी परेशानीमध्ये आता सध्या. शेतकरी इतकं परेशानीमध्ये की शेतकऱ्याचं कुबडच गेलं शेतकरी. आता ही भावाची तफावत होते की शेतकऱ्यासाठी खर्च वाढलाय, उत्पन्न कमी झालंय. तर मग ही जी आर्थिक जी गरज आहे शेतकरी कसा पूर्ण करतोय सध्या मग? का आता तसाच भागीतोय आणि काय करतो आता नाविलाचं काय त्याला करावं शेतकरी. काहीच भागतच नाही पण तसंच चालतोय आता धंदा म्हणून काय करावं. आता ही मागील 10 वर्षापासून सरकार बदललेले आहे. या मागील 10 वर्षामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी झालंय की वाढलंय? वाढलंय प्रमाण. शेतकरी बाबा आत्महत्याच करतो. काहीच नाही निष्ठा बॉस नाही. बॉसना फक्त काय नाही शेतकऱ्याबद्दल काहीच नाही. कांदा रस्त्याने पडतोय दुधाचे भाव काय झाले. आज दुधाचा जो विषय आहे हो. आज दुधात शेतकरी हा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतो. तर आज दुधाचा व्यवसाय कशा पद्धतीने नफ्यात आहे का तोट्यात आहे? तोट्यात आहे आता. काय कारण? काय त्याला शुगर असते ह्याचे खाद्याचे भाव वाढले. दुधाला भाव कमी. म्हणजे आज त्याला कसं खर्च सांगा ना कसं येतंय म्हणजे आणि भाव कसं पडतंय? आता दुधाला भाव काय आहे सध्या? 25 किती 28. 28. हा. त्याला खर्च जास्त किती? खर्च किती तो शुगरचं पोत 1,500 का 1600 आला. काय कसं भागायचं भागतच नाही. हे जी सरकार म्हणते की शेतकऱ्याचं सरकार आहे, आम्ही पीक विमा जे आहे पहिल्यांदा शेतकऱ्यांना हजारो रुपये खर्च व्हायचा भरण्यासाठी आता 1 रुपयामध्ये पीक विमा भरला जातोय. किंवा शेतकऱ्यांसाठी कोणत्याच सरकारनं आधीच्या सरकारनं काही निधी चालू केला होता. आज शेतकरी सन्मान निधी दिला जातोय. शेतकरी समाधानी आहे का बरं? नाही समाधानी नाही. शेतकरी परेशानीमध्ये. शेतकरी समाधानी कसाच नाही. कसलाच नाही. तर आता निवडणूक जी लागणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवारी आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील. तर काय वाटतं तुम्हाला कोणाचं पारड मतदारसंघामध्ये जड राहील? ओमराजे. काय कारण? कारण म्हणजे ते माणसाचं कार्यकर्त्याला डायरेक्ट काम करते फोनवर काय अडचणी आल्या तर दूर करते. आता ह्यांच्याकडे म्हणलं ना की ह्यांच्या गाव लेवलच्या पुढाऱ्याला भाव विचारला. गाव लेवल स्थानिक लेवलला विरोध असतो ना. तसं ओमराजेचं नाही. डायरेक्ट फोन केला की काम होतं. लोकसभा निवडणूक लागणार आहे. तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमचं काय शिवसेना जी ठरली तीच येणार आमची. कोणती शिवसेना? उद्धव ठाकरे. आता जे शिवसेनेचे उमेदवार आहे उद्धव ठाकरे. तुम्ही शिवसेनेमध्ये कधीपासून आहे? एवढं 20 वर्षापासून. आज शिवसेनेची ही अवस्था बघून काय वाटतंय? जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी तयार केली होती या शिवसेनेकडे बघून काय वाटतंय? एकनाथ शिंदेने सगळ्या चिंधड्या उडवल्या ना. गद्दाराने सगळं गद्दार केलं सगळं. गुजरातमध्ये जाऊन काय इकडे जाऊन काय कोट्यावधी रुपये मारले. जनतेचा पैसा सगळा लुटला आणि जिकडे तिकडे केलं. काय करायचं ह्या शिवसेनेचं वाटोळ करून टाकलं. आज काय वाटतंय ही शिवसेना विखुरली गेली आज याला बघून काय वाटतं? विखुरली आता त्यांची चाललंय आमचं चाललंय आता काय आमच्या परिणामी भांडतो त्यांच्यापर्यंत भांडते. आमची शिवसेना येणार ही 100% काळ्या दगडावर लिहिलं आहे. एकनाथ शिंदेनी जी शिवसेना तर म्हणतात फोडली त्याचं कारण आहे त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस सोबत हात मिळवल्यामुळे आम्ही वेगळे झालो. पुरी नव्हते का काँग्रेसमध्ये ती असं आता आहेत म्हणून हे वाटतं. पुरी होते आता बी आहेत त्याच्यामुळे काहीच नाही त्याचा बदल. तर पूर्ण मतदारसंघामध्ये काय वाटते पारड जड? ओमदादाच येणार. हे आमची जी जोडी कैलास पाटील आणि ओमदादा आणखी 15 वर्ष तर काय त्यांना हात लावायची गरज नाही कोणाला. लोकसभा निवडणूक लागणार आहे तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत? आमच्या भावना काय दरांगे पाटील सांगेल ते आम्ही ऐकणार आहोत. त्या माणसावर तिथं गोळी मार झालेला आहे. समजा माणसं बाय माणसावर ह्याच्यावर समजा जास्त तर बायावर त्यांनी हल्ला केलेला आहे. तर आम्ही आमचा विचार करूनच आम्ही त्या दरांगे पाटील सांगणार तेच मतदान करणार. जरांगे पाटीलला काय आदेश दिलाय माहिती झाले का नाही? आदेश दिलेले त्यांनी काय असेल तर पण ती अजून बी ते आम्हाला सांगेल तेच आम्ही त्याचं मान्य करणार आहोत. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? त्यांनी काय सांगितलेले त्यांनी सांगितलेले मी सांगेल ती त्याचं सांगता येते. ती म्हणणार आहे मी म्हणतोय ती करा शेवटला सांगणार ती. त्यांनी असं सांगितलं जरांगे पाटलांनी असं सांगितलं मागच्या बैठकीत
की तुम्हाला कुणाला निवडून आणायचं आणा, पण ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा, तर त्यांच्या या आदेशाचं पालन मराठा समाज करेल का? काय वाटतं? मराठा समाज पालन करेल की त्यांच्या मागे आहे का मराठा समाज? आहे का विखुरला गेलाय? भरपूर मराठा त्यांच्या मागे विखुरला गेला असं वाटतं? नाही ना अजिबात नाही गेला ना त्यांच्यावर समजा एक पोट आहे मराठा त्यांच्यावरती मागे काही आरोप केले होते आरोप त्यांच्या केले सहकार्यांनी. का पैसे देऊन आलेले आहेत आरोपाने पैसे देऊन आलेले आहेत. कोणी दिले पैसे? पैसे कुणी दिले काय देणाऱ्याने दिले पैसे हा ज्याला गरज आहे त्यानेच पैसे देऊन आणली ना ती हा काय वाटतंय आता ही मतदारसंघ आहे आपला उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये कोणाचं पारड जड राहील? ओमराज निंबाळकर की जड अर्चना आता मी पाटील? ते काय सांगू शकत नाही पार्टीचं जड कुणाचं राहिले काय राहील जी काय आम्ही आमची भूमिका मांडलेली दरांगे पाटलाच्या मागे काम गाव लोकसभा निवडणूक लागलेली आहे, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत आहे. तर एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं कुणाचं पारड जड राहील? पारड ओमराजे निंबाळकर. काय कारण? सर्वसामान्य माणूस हे कुटुंब प्रमुख सारखं वाटतं आम्हाला. काय तुमचा अनुभव आहे संपर्काला हो, कधी काय होत? काय नाही, सर्वसामान्य माणूस हट्ट पुरवणारा माणूस. सहज आम्ही एकदा दिल्लीला गेलो, आम्हाला मग ती आपल्या पैशाने बांधलेली संस्कृत बघायची म्हणून. त्यामुळे दादा बोलण्यास वेळ दिला दाखवली करून. तुम्ही दिल्लीला गेल्यानंतर पण त्यांच्या संपर्क केला होता त्यांच्या 2 दिवस वेळ दिला मला दाखवली करून. बरं. आता एक मतदार म्हणून सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकार कोणापेक्षा शेतीमालाला भाव योग्य मिळावे आणि एका घरात 4-4 पक्ष असणाऱ्या माणसाला उमेदवार निवडून देणार बी नाहीत. पद्मजी पाटील तुमचे त्या शरदचंद्र पवारांचे प्राथमिक सदस्य आहेत, राणा पाटील भाजपमध्ये, बायको राष्ट्रवादीमध्ये. उद्या जागा सुटली शिंदे गटाला तर मला पडेल लगेच शिंदे गटात. अशा माणसाला कोण निवडून देईल? आता तुम्ही म्हणतात या विषयाचा त्यांना फटका बसेल का की वेगवेगळे उमेदवार आहेत? 100%. एका घरात 4 पक्ष आहेत तुमचे, लोक विचार करतील ना काहीतरी. मतदार खरंच विचार करायला असं वाटतं? 100% विचार करेल.